सकाळची वेळ सुमाने टेबलवर चहा आणि डिश ठेवत हाक दिली, अना ब्रेकफास्ट कर, उपाशी नको जाऊस, काल पण उपाशीच केलीस. आपली बॅग पकडत अना म्हणाली, आई मला उशीर होत आहे, मी निघते. हे ऐकून आई ओरडली, काय घे अना, कामाशिवाय तुला काहीच कसे सुचत नाही का? आज पण उपाशीच जाणार आहेस? आरोग्याशी हेळसांड करू नकोस. गाडीची चावी घेत अना म्हणाली, आई येते मी. तेवढ्यात आईने तिला थांबवले, थांब, मला तुझ्याशी जरा बोलायचे आहे. घड्याळात पाहत अना म्हणाली, आता नाही आई, संध्याकाळी पाहू, असे म्हणत अनामिका म्हणजे अना आपली गाडी स्टार्ट करून निघून गेली. ती गेल्यावर आई स्वतःशीच बोलू लागली, काय म्हणावे ह्या पोरीला काहीच समजत नाही. तिचे निराशेचे सूर सुरेशरावांच्या कानावर पडले तसे त्यांनी सुमाला विचारले, काय झालं, काय एकटीच बोलत आहेस? काही नाही, तुमच्या मुलीबद्दल बोलत आहे, बघा ना, आज पण उपाशीच केली, कामाशिवाय तिला काहीच दिसत नाही. वाह, माझी मुलगी का, अगतीचे काम तसे आहे. आपली मुलगी डिटेक्टिव्ह आहे, मग तिला थोडाच आराम आहे, 1 मिनिटात सुद्धा शोध लागू शकतो, मग तिला गप्प बसून कसे चालेल? अहो पण आता हे चालते, उद्या ती दुसऱ्याच्या घरात गेली की मग काय? आणि पहा, ह्याच बाबतीत मला तिच्याशी बोलायचे होते पण गेली निघून. संध्याकाळी येईल तेव्हा बोल ना, ती कुठे जाते, येईलच ना घरी. तुम्ही आणि तिला प्रोत्साहन करा, म्हणजे तिने माझे ऐकूच नव्हे. अच्छा, आपली मुलगी डिटेक्टिव्ह आहे हे सांगताना तुला गर्व नाही वाटत? वाटतो हो, पण काळजी पण वाटते. तिचे लग्नाचं वय आहे, पण ही गुंतली दुसऱ्याच्या केस सोडवण्यात. काळजी करू नको, संध्याकाळी आली की आपण बोलू तिच्याशी. अनामिका ही सुरेश आणि सुमती देशपांडे ह्याची एकुलती एक कन्या. तिला लहानपणापासून शोध लावायची आवड आणि हीच आवड तिने आपले करिअर म्हणून निवडले. तर संध्याकाळी दोघेही हॉलमध्ये अनामिकाची वाट पाहत बसले होते. एवढ्यात तिच्या गाडीचा आवाज आला आणि सुरेश म्हणाले, आली आपली डिटेक्टिव्ह लेडी. पुरे हा कौतुक करू नका, माहीत आहे ना आपल्याला तिच्याशी बोलायचे आहे. हो माहीत आहे. अनामिकाने घरात प्रवेश केला. आई बाबांना हसत हसत ती आपल्या रूममध्ये गेली. तोपर्यंत आईने तिच्याशी चहा आणला. फ्रेश होऊन अनिमिका सोफ्यावर बसली आणि चहाचा कप हातात घेतला. तिने पाहिले की आई बाबांना इशारा करत होती. डिटेक्टिव्ह असल्याने इशारे म्हणजे कुछ तो गडबड आहे हे ओळखायला तिला वेळ नाही लागला. तिने आईला पाहत म्हटले, काही झालाय का? नाही, मला तुझ्याशी बोलायचे आहे. मग बोल ना. हे बघ अना, सुमा मावशीने तुझ्यासाठी 2 स्थळ आणली आहे. हे ऐकून अना म्हणाली, काय स्थळ? आई प्लीज सुमा मावशीला सांग, नको ना आणत जाऊ. काय नको, वय झालं आता लग्नाचं, लोकांची केस सोडवतेस मग स्वतःची कधी सोडवणार? बाबा आईला समजवा, मला नाही लग्न नाही करायचं. मग कधी करणार तू लग्न बाळा? बाबा मला एवढ्यात तरी लग्न नाही करायचं. आणि आई प्लीज सुमा मावशीला सांग, नको पाठवत जाऊ स्थळ, असे म्हणून अनामिक आत गेली. काय सांगावं ह्या पोरीला? अगं तिने सांगितलं ना, एवढ्यात नाही पण ती करेल. पण कधी ते नाही ना सांगितले, देवा तुझं बघ रे बाबा. झालं तुझं, देवाला काय कमी भार आहे की तू अजून भार देतेस? चिंता करू नको, होईल सगळं ठीक. दुपारची वेळ होती. सलवार घातलेली एक मुलगी अनामिकाच्या ऑफिसमध्ये शिरली आणि तिने समोर बसलेल्याकडे पाहत विचारले, अनामिका मॅडम आहेत का? कामात व्यस्त असलेल्याने आवाज ऐकताच पहिले आणि तिला पाहत म्हटले, नाही, त्या बाहेर गेल्या आहे, येतील. आपलं काही काम असेल तर मला सांगा, मी त्याचा असिस्टंट विराज परांजपे. नाही, मला त्यांनाच भेटायचे आहे. बसा तुम्ही, म्हणत विराज आपल्या कामात व्यस्त झाला. थोड्याच वेळात अनामिका ऑफिसमध्ये पोहोचली. अनामिकाला पाहतच ती मुलगी उठली आणि अनामिकाला म्हणाली, मॅडम मला तुमच्याशी काही केस संबंधित बोलायचे आहे. अनामिकाने विराजकडे पाहत विचारले, विराज पाहायचं ना, काही केस आहे ती? नाही मॅडम, मी त्यांना विचारलं पण त्याच म्हणाल्या की तुमच्याशी बोलायचे आहे. माझ्याशी ब्रया आत, असे म्हणून अनामिका केबिनमध्ये गेली. मागोमाग ती मुलगी आत गेली. मॅडम माझं नाव सविता देशमुख, आणि तिने केस संबंधित सारी गोष्ट अनामिकच्या कानावर घातली. ते सर्व ऐकून अनामिका म्हणाली, पण ती केस तर सुसाईड म्हणून बंद झाली आहे. नाही मॅडम, माझे बाबा निर्दोष आहेत, त्यांना यात फसवले गेले, त्यांना न्याय तुम्हीच देऊ शकता, प्लीज नाही म्हणू नका. त्या मुलीच्या डोळ्यात अनामिकाला दया याचना दिसली. तिने तिला धीर देत म्हटले, भिवू नकोस, मी तुला न्याय देईनच.
तुमचे उपकार होतील. माझ्या बाबाचे नाव विनाकारण खराब करण्यात आले. तुम्ही मला मदत केली तर खूप उपकार होतील असे म्हणून ती मुलगी निघून गेली आणि विराजला अनामिकाने हाक मारली. विराज लगेच केबिनमध्ये आला. विराजला केस संबंधित माहिती देऊन आहे. ह्या केस संबंधित मिळते तेवढी माहिती मला उद्यापर्यंत ती मिळायला हवी असे सांगताच विराज लगेच निघाला. आणि अनामिका आपल्या परीने ह्या केस संबंधित विचार करू लागली. त्या मुलीचा हळवा चेहरा तिच्या समोर सारखा येत होता. तिला न्याय दिलाच पाहिजे हे तिने मनाशी पक्के गेले. संध्याकाळी ती घरी परतली. चहा पिता पिता ती कधी केसबद्दल आई बाबांना सांगायची. आजही तिने ह्या केसबद्दल आई बाबांना सांगितले. हे ऐकून बाबा गर्वाने म्हणाले, बेटा त्या मुलीला न्याय मिळालाच पाहिजे. हो बाबा, आई तू काही नाही म्हणणार. तिला न्याय देच पण आम्हालाही दे. म्हणजे तुझी कुठली केस माझ्याकडे आहे? तुझ्या लग्नाची. आई झालं सुरू तुझं लग्न. पुराण मला नाही करायचं लग्न असे म्हणून ती उठून गेली. बघितलं कशी उठून गेली. काय लिहिले आहे देवा तिच्या नशिबी तुलाच माहीत. हे ऐकून बाबांनी डोक्याला हात लावला. दुसऱ्या दिवशी सकाळी विराजने अनामिकाने सांगितल्याप्रमाणे सर्व माहिती मिळवली होती आणि ते दोघे ती माहिती ऑफिसमध्ये आपल्या परीने पाहत होते आणि त्याचे बोलणेही चालू होते. मॅडम, माहिती मिळवताना खूप जोर द्यावा लागला. केस बंद झाली. कशाला हवी माहिती असे खूप जण म्हणत होते, पण मी एक रिपोर्टर आहे आणि मला एक लेख लिहायचा आहे असे सांगून टाळले. वाह, मस्त उत्तर दिलेस. पाहू केस खरीच बंद झाली की मुद्दामहून केली? मॅडम, त्या सुसाईड केलेल्या माणसाबद्दल लोकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिली. माणूस स्वभावाने चांगला होता पण तो असे काही करेल ह्यावर विश्वास बसत नाही असे काहींचे म्हणे आहे. विराज, आपल्याला जरा जपून राहायला हवे कारण ही जुनी केस ओपन होत आहे आणि आपल्यावर कोणाला संशय येता कामा नये आणि सवितालाही धोका असू शकतो. हो मॅडम, हे मला चौकशी करताना कळले. आपल्याला जपायला हवे. मी सांगितले तसे पुढचे काम सुरू करतो पर्यंत मी ही माहिती परत एकदा पाहते असे म्हणून अनामिका परत एकदा माहिती पाहू लागली. अच्छा, तर असं आहे ह्या माणसाची अशी माहिती आहे. असू दे, पाहू काय होत ते असे म्हणत अनामिका विचार करू लागली. संध्याकाळी ती घरी परतली. नेहमीप्रमाणे आईने तिच्यासाठी चहा आणला. बाबा टीव्ही पाहण्यात व्यस्त होते पण आई अनामिकाला पाहून आपली नाराजगी व्यक्त करत होती हे अनामिकाला जाणवले. अनामिकाने आपला मोबाईल हातात घेतला आणि लगेच फोटो गॅलरी ओपन करून बाबा समोर धरला. बाबा, हा फोटो पहा कसा दिसतो. आईनेही पाहिले तर फोटो एका मुलाचा होता. बाबा, हा मुलगा कसा दिसतो ना? मला ह्याचाही लग्न करायचे आहे. तुम्ही ह्याच्या घरी माझे स्थळ मागायला जा. हे ऐकून बाबा म्हणाले, काय स्थळ? तुला तर लग्न करायचे नव्हते आणि हा मुलगा कोण आहे? तुझे प्रेम वगैरे आहे का? नाही नाही बाबा, मी आणि प्रेम नाही, माझे प्रेम नाही, पण माझ्या ओळखीच्या व्यक्तीने सांगितले की हा मुलगा खूप चांगला आहे म्हणून मला तो आवडला. मग ठरवले माझ्या मनासारखा त्याचा स्वभाव असेल तर काय हरकत आहे आणि आईचे ही लग्न पुराण संपेल. हे ऐकून आईने उत्साहित होत म्हणाली, देव पावला, कोणीतरी आवडला. तसा मुलगा दिसायला चांगला वाटतो पण कसा काय? सूर्य पूर्वेचा पश्चिमेला उगवला. हे ऐकून अनामिकाने आईला पाहत विचारले, तू खुश आहेस ना? हो आहेच, पण तो मुलगा तुला ओळखतो का? नाही आई, पण होईल ना ओळख. बाबा, तुम्ही ह्याच्या घरी जा पण असे सांगा की मला कोणीतरी तुमच्या मुलाचे स्थळ सांगितले आहे म्हणून आलो वगैरे. हे ऐकून बाबा जरा आश्चर्यचकित होऊन अनामिकाकडे पाहत म्हणाले, पण बाळा, ह्या मुलाबद्दल तुला कोणी सांगितले आणि तू लग्नाला तयार नव्हतीस, मग असे अचानक तयार झालीस? बाबा, हा मुलगा खूप चांगला आहे. आता आणि नकाराची घंटा नको म्हणून आईने बाबांना मध्येच थांबवत म्हणाली, अहो, तिच्या मनात जर तो आहे तर मग वेळ कशाला, उद्याच जाऊया. आईला तर अनामिकाचा निर्णय ऐकून आकाश ठेंगणे झाले. तर बाबाही खुश होते पण अनामिका का अशी कशी लग्नाला तयार झाली आणि कोण आहे तो मुलगा, हा मात्र प्रश्न बाबाच्या डोक्यात चालू झाला. दुसऱ्या दिवशी बाबा अनामिकाने दिलेल्या पत्यावर गेले आणि गेटवरची नावाची पाटी वाचली, विक्रम साठे, आणि त्यांनी बेल वाजवली तसे दरवाजा उघडण्यात आला. नमस्कार, मी सुरेश देशपांडे, मला विक्रम साठे ह्यांना भेटायचे होते. या आता या असे म्हणत वीणा साठे, विक्रम साठेच्या पत्नीने विक्रम साठेंना हाक दिली तसे विक्रम साठे आले आणि सगळे सोफ्यावर बसले. ओळख करून सुरेश देशपांडेंनी स्थळाविषयी सांगितले ते ऐकून विक्रम साठे म्हणाले,
काय माझ्या मुलासाठी स्थळ, पण आम्ही कोणाला स्थळांविषयी कधी बोललो नाही. हे ऐकून वीणा म्हणाल्या, अहो पण आपला राघव लग्नाचा झाला आहे, त्यालाही आता स्थळ पाहावी लागेलच की, आणि चालून आलेले स्थळ आपण नाकारू शकत नाही. हो, तू म्हणतेस ते बरोबर आहे. तुमची मुलगी काय करते, म्हणजे नोकरी वगैरे? ती एक डिटेक्टिव्ह आहे. काय डिटेक्टिव्ह? हो, अनामिका देशपांडे नाव तिचे. डिटेक्टिव्ह हे ऐकून विक्रम आणि वीणा जरा गप्पच राहिले. हे पाहून अनामिकाचे बाबा म्हणाले, काय झालं, तुम्ही एकदम गप्प कसे झालात? नाही, आमच्यासारखी माणस पोलिसांपासून 4 हात लांबच राहतात, आणि त्यात सूनच जर डिटेक्टिव्ह केली तर? का माझी मुलगी घरात सून असेल, डिटेक्टिव्ह बाहेर, आणि स्वभावाने खूप चांगली आहे. एकदा तुम्ही भेटा, मग कळेल. हे बघा, आमच्या मुलाच्या पसंतीशिवाय आम्ही काही नाही सांगू शकत. तेही आहे. विचारा तुम्ही तुमच्या मुलाला. येतो हे माझ्या मुलीचे कार्ड येतो मी, असे म्हणून सुरेश बाहेर पडले. ते जातात विक्रमने वीणाला पाहत म्हटले, काय अजब आहे ना वीणा, आपल्या राघवसाठी स्थळ चालून आले, पण एका गुप्तहेराचे अजब कॉम्बिनेशन ना, बंकवाला आणि डिटेक्टिव्हवाली. असे म्हणून ते हसू लागले. हे पाहून वीणा म्हणाली, तुम्हाला कुठेही गंमत सुचते, पण मला असे वाटते की ही देवाचीच कृपा असेल, नाहीतर असे कोणी येऊन नाही सांगणार. आणि गुप्तहेर असली तर काय झालं, तो एक पेशा आहे, मन मिळावं असेल की झाले. हो हो, थांब, गुढ्याला बाशिंग एवढ्यात नको बांधू वीणाबाई, तुमच्या चिरंजीवाची पसंती आहे, मग आपली हे विसरू नका. मला माहीत आहे, पण ती जर माझी सून झाली तर मी गर्वाने सांगेन की माझी सून डिटेक्टिव्ह आहे. सुरेश यांनी अनामिकाला घडलेला प्रकार सांगितला. तसे अनामिका म्हणाली, वेल डन बाबा, ग्रेट जॉब. पण बाबा मात्र अनामिकाच्या खुश होण्याबाबत चकित झाले, कारण लग्नाचा विषयी तिला आवडत नसे, आणि आज चक्ती लग्नासाठी आनंदित आहे. जेव्हापासून अनामिकाचे वडील राघवच्या घरी गेले होते, अनामिकाची आई तर खूप खुश होती. ती डोळ्यात तेल घालून बाबाची वाट पाहत होती, आणि बाबा आले तसे तिची प्रश्नावली सुरू झाली ते पाहून. अग हो, मी आताच आलो, थोडा वेळ बसू तरी दे. आणि हो, मी त्याच्या आई बाबाची भेट घेतली, मुलाची नाही, त्यामुळे तो काय सांगेल ते पाहायला नको का, त्याच्या मनात आणखी काय असेल तर? पण आपल्याला कसे कळेल? मी अनामिकाचे कार्ड दिले आहे, तो फोन करेल. हे ऐकून अनामिकाच्या आईने देवाला हात जोडत म्हटले, देवा, कुठे नाही, ती अना तयार झाली आहे आणि आपहून स्थळ घेऊन आली आहे, जुळू दे देवा, होकार येऊ दे. हे पाहून बाबा म्हणाले, झालं तुझं सुरू देवाचा भार वाढवण्याचा. त्यांना रोखत आई म्हणाली, मग काय करू म्हणता, कधी नाही ती तयार झाली आहे, आणि आता आणखी काही विघ्न नको. हे बघ, आपण कोणाला जबरदस्ती नाही करू शकत, बघू काय उत्तर येते ते, कारण संसार त्या दोघांना करायचा आहे, आपल्याला नाही. असे सांगून बाबांनी रूममध्ये प्रवेश केला. संध्याकाळी राघव बंकमधून आला. फ्रेश होऊन चहा वगैरे पिऊन रूममध्ये बसला होता. एवढ्यात त्याला त्याच्या बाबांनी हाक मारली. तसा तो हॉलमध्ये आला. स्थळांविषयी त्याच्या कानावर पडले तसे तो म्हणाला, काय डिटेक्टिव्हचे स्थळ माझ्यासाठी, पण मला लग्न नाही करायचे. हे ऐकून राघवची आई म्हणाली, काय नाही करायचे, मग कधी करणार ते? काही नाही, तू तिला भेट तरी मग पाहू, आवडली तर हो म्हण, नाही तर नाही, पण भेटायल्याशिवाय कसे कळणार? हे ऐकून निराशेच्या आवाजात राघव म्हणाला, पण आई, काय गरज आहे? हे बघ, हे स्थळ तुला आपणहून आले आहे, कदाचित ह्यात देवाचाच आशीर्वाद असेल तर. काहीही हा आई बाबा सांगा हो आईला. बाबांनी समजावत राघवला म्हटले, हे बघ, भेटायला काय आहे? पण बाबा, मी त्या मुलीला ओळखतही नाही, आणि त्यात ती डिटेक्टिव्ह, म्हणजे तिचा दरारा असेल. ह्यावर आई म्हणाली, इथे बसून तुला सगळे कळले, भेट तिला, आवडली तर होऊन जाऊ दे, आणि आज ना उद्या तुझे लग्न आम्ही करणारच आहोत. तुम्ही माझे लग्न केल्याशिवाय गप्प नाही बसणार, पण हा मला आवडली नाही तर मी तिला सरळ नकार देणार. हो, झालं, हे घे कार्ड, त्यावर तिचा नंबर आहे. असे म्हणून राघव आपल्या रूममध्ये गेला. त्या कार्डला पाहून तो म्हणाला, मला कोणा डिटेक्टिव्हचे स्थळ येईल असे स्वप्नातही विचार केला नव्हता. आणि त्याने नंबर लावला. समोरून फोन उचला. ओळख करण्यात आली, आणि अनामिकाने मेसेज करते, तिथे भेटू असे सांगून फोन ठेवला. कशी असेल त्याची भेट, दर्रावाली की अनोखी?
गुलाबी कलरचा कुर्ता आणि मोकळे केस अशी नटून अनामिका राघवला भेटायला गेली. वेळेनुसार ती सांगितलेल्या ठिकाणी पोहोचली. तिने राघवला फोन लावला आणि लगेच ते दोघे समोरासमोर आले. आज अनामिका नेहमीपेक्षा खूप सुंदर दिसत होती. राघव तिला पाहतच राहिला. अनामिकाला ते जाणवले. तिने त्याला हाक मारली तेव्हा तो भानावर आला. दोघेही कॅफेमध्ये टेबलवर बसले. कॉफीची ऑर्डर करून अनामिकाने बोलण्यास सुरुवात. मी अनामिका डिटेक्टिव्ह आहे. माझे बाबा तुझ्या घरी येऊ गेले होते. हो कळले मला. माझे नाव राघव. मी बंकमध्ये नोकरी करतो. पण आपण कधी पहिली भेटलो नाही. तरी माझ्याविषयी तुला कसे कळले आणि मलाच का म्हणून तू निवडले? मला हे सगळे विचित्र वाटत आहे. काही विचित्र नाही आणि मला तुझ्याबद्दल कसे कळले तेही महत्त्वाचे नाही. राघव तू चांगला मुलगा आहे, समजूदार आहे म्हणून मीच तुला होकार दिला आहे आणि मला विश्वास आहे की मी जसा विचार केला आहे तसाच तू आहेस. क्यू माझ्याबद्दल मला ओळखता एवढे बोल्याबद्दल आणि तेही एका डिटेक्टिव्हने. म्हणजे डिटेक्टिव्हना मन नसतात असे तुला म्हणायचे आहे का? नाही नाही अजिबात नाही. तुला पाहून नाही वाटत की डिटेक्टिव्ह एवढ्याही कठोर असतात म्हणून. आणि कॉफी बरोबर दोघाच्या गप्पा गोष्टी सुरू झाल्या आणि मध्येच अनामिकाने राघवला पाहत विचारले. मग काय ठरवलं? काय आहे तुझा निर्णय? हे ऐकून खिशातला रुमाल काढून त्याने चेहरा पुसला आणि अनामिकाला पाहत विचारले. थोडा वेळ दे असे म्हणून तो विचार करू लागला. अनामिका त्याच्यासमोरच बसलेली होती. त्याने तिच्याकडे पाहिले आणि डोळे बंद केले आणि काही मिनिटात डोळे उघडले आणि निघते वेळी राघवने होकार कळवला आणि हसत हसत दोघांनी निरोप घेतला. दोघांच्या घरी जेव्हा ही बातमी पोहोचली तेव्हा तर दोन्ही घरचे खुश झाले. दोन्ही घरही मंडळी राघवच्या घरी भेटली आणि पुढची बोलणी सुरू झाली. अनामिकाची आई तर खूपच खुश होती आणि अनामिका आणि राघवाचे भेटणे सुद्धा वाढत होते. अशाच एका सकाळी विराज ऑफिसमध्ये फोनवर बोलण्यात व्यस्त होता आणि विराजला हाक मारल्याचा आवाज आला. विराजने पाठी मागे वळून पाहिले तर सविता तू? हो मी. माझ्या केसचे काय झाले? मी आता ऐकलं की मॅडमचे लग्न ठरलं आहे. मग माझी केसचे काय? मी खूप आशेने तुमच्याकडे न्याय मिळवण्यासाठी आले होते पण 15 दिवस उलटले तरी तुमची काहीच खबर नाही. विराजने समजावत सांगितले. हे बघा मॅडमचे तुमच्या केस बाबतीतले काम चालू आहे. लग्न ठरलं म्हणून कामावर दुर्लक्ष मॅडम करणार नाही आणि त्या तुम्हाला योग्य वेळी खबर करतील. सविताने हात जोडत म्हटले. प्लीज खूप आशा घेऊन मी इथे आले आहे. माझी निराशा करू नका. नाही अनामिका मॅडम असताना तुमच्यावर अन्याय कधीच होऊ शकत नाही. अनामिका देईल का सविताला न्याय? अनामिका आपल्या केबिनमध्ये काही पेपर पाहत विचार करत होती. एवढ्यात विराज केबिनमध्ये आला आणि अनामिकाला पाहत म्हणाला. मॅडम हे बघा रेकॉर्डिंग. तुम्ही सांगितले तसाच मी फोन लावलेला आणि नंतर हे बोलणे मोबाईलमध्ये पाहत अनामिकाने म्हटले. गुड जॉब विराज. हेच तर आपल्याला हवे होते. हा पुरावा खूप आहे. सत्य बाहेर येण्यासाठी ऑडिओ आणि व्हिडिओ पण आहे. हे ऐकून विराजने उत्साहित होत विचारले. पण मॅडम आपण ॲक्शन कधी घ्यायची? हो हो तुझा उत्साह मला कळतो. मला माहीत आहे कणाला न्याय देण्यासाठी तू किती खुश असतो पण काहींसाठी ते अवघड असते. विराज उद्याच उशीर नको. उद्याच काम फत्ते करू. ओक मॅडम जशी तुमची ऑर्डर. पण हो मॅडम तुम्ही म्हणाला ते बरोबर आहे. कोणासाठी हे अवघड असते पण मॅडम आपण सत्याच्या बाजूनी असताना नेहमी निर्भीड असायला हवं. ब्र मॅडम मी तयारीला लागतो असे म्हणून विराज केबिन बाहेर गेला. एवढ्यात अनामिकाचा फोन वाजला. तिने पाहिले तर राघवचा होता. तिच्या चेहऱ्यावर अलगद हसू आले. तिने लगेच फोन उचला. हॅलो राघव. अनामिका डिस्टर्ब नाही केलं ना? नाही रे अजिबात नाही. सांग काय म्हणत होतास? तुला भेटायचे आहे? काही विशेष? म्हणजे तुला भेटण्यासाठी काही विशेष कारण द्यावे लागेल? तसे नव्हे म्हणजे फोनवर बोलणे होऊ शकते तर आपण बोलू असे. नाही अनामिका मला तुला भेटायचे आहे. तुला भेटायचे नसेल तर ठीक आहे. नाही नाही असे काही नाही. तू रागावू नकोस. ओके संध्याकाळी भेटू आपण असे म्हणून अनामिकाने फोन ठेवला. संध्याकाळी सांगितलेल्या जागी दोघे पोहोचले पण समोरासमोर असून गप्प पाहत होते. अनामिकाला ते विचित्र वाटत होते म्हणून तिने राघवला पाहत विचारले. काय झालं राघव? भेटण्यासाठी बोलवलेस पण गप्प का? आर यू ओके? निराशतेच्या सुरात राघव म्हणाला. माहीत नाही अनामिका पण एक अजाण भीती वाटते. अजाण भीती कसली? तुला माहीत आहे मी डिटेक्टिव्ह असल्याची ना? सॉरी पण हा
हे बघ राघव, मी जे करत आहे ते काम कोणाला तरी न्याय मिळवून न देत आहे आणि मी नेहमी सत्याच्या बाजूनीच उभी आहे, त्यामुळे तुला घाबरण्याची गरज नाही आणि माझ्या जीवाला धोका होऊ शकतो असे वाटत असेल तर एक लक्षात घे, मी पुरावा असल्याशिवाय कोणावर आरोप नाही करत. तेही आहेच, तरी पण काही कळत नाही. राघव, मला एक सांग, तू तुझ्या बंकमध्ये तू घोटाळा करून पसार होऊ शकतो, तू पैसेवाला होऊ शकतोस, पण तू तसे करणार नाही कारण तुझी नियत तशी नाही आहे. बँकेतली संपत्ती जपून ठेवणे हा तुझा मुख्य उद्देश असतो ना, तसाच न्याय देणे हा माझा उद्देश आहे. त्यामुळे रिलॅक्स, माझ्यामुळे तुला कोणताच त्रास होणार नाही आणि मी होऊ देणार नाही. अनामिकाला असे बोलताना पाहून राघव म्हणाला, ग्रेट आहेस तू अनामिका, मुलगी होऊन धाडसाच्या गोष्टी करते आणि मला बघ, मी तुला सांगतो की मी भीत आहे म्हणून नाही अनामिका, तुझ्या बोलण्याने मला एक नवीन ऊर्जा आली आहे, तुझ्या लढाईत मी पण असेन. असे म्हणून राघवने अनामिकचा निरोप घेतला. अनामिकाने त्याच्या पाठमोरी आकृतीकडे पाहून म्हटले, मी नाही, तू ग्रेट आहेस. सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास विक्रम साठे याच्या घरची बेल वाजली, दरवाजा उघडण्यात आला. वीणा साठेने समोर पाहत, अनामिका, तू सकाळी सकाळी ये, आत ये. राघवला भेटायला आलीस अशील तर तो आता बंकमध्ये गेला आहे. नाही नाही, मी त्याला नाही, तुम्हाला भेटायला आली आहे. काका आहेत ना घरी? हो आहेत, बस मी त्यांना बोलवते. काकू, हा माझा ऑफिसतला सहकारी विराज. नमस्ते काकू. बसा, हा येते म्हणून वीणा साठे आत गेल्या आणि सोबत विक्रम साठेंना घेऊन आल्या. विक्रम साठेने अनामिकाला पाहत म्हटले, गुड मॉर्निंग अनामिका, आज सकाळी सकाळीच? हो काका, काही केस संदर्भात बोलायचे होते. केस आणि माझ्याशी? काका, माझ्याकडे त्या जनजीवन क्रेडिट सोसायटीची केस आली आहे आणि मला असे कळले की तुम्ही त्या सोसायटीत काम करत होता. हे ऐकून थोडा गंभीर चेहरा करत विक्रम म्हणाले, हो, मी त्या सोसायटीत काम करत होतो. ती सोसायटी, तिची केस केव्हाच बंद झाली. दुर्दैवाने घोटाळा केल्यानेच आत्महत्या केली आणि सोसायटी ही डबघाईमुळे बंद पडली, त्यामुळे आम्हाला घरी बसावे लागले. मग मी हा व्यवसाय सुरू केला, पण आता कोणी ही केस ओपन केली. काका, कोणी केली ते महत्वाचे नाही. तुम्हाला काही माहीत असेल तर मला सांगा आणि ज्याने केले आहे त्या व्यक्तीचे असे म्हणे आहे की त्या माणसाला यात फसवले गेले. काय अनामिका, 15 वर्ष होऊन गेली त्या गोष्टीला, सगळे पुरावे त्या माणसाच्या विरुद्धच होते. मग आता ओपन करून काही नवीन हाती नाही लागणार. पण काका, तेव्हा तपासात काही चूक झाली असेल तर? विक्रम हस्त म्हणाले, अनामिका, 2 दिवसावर साखरपुडा आहे, त्यात जरा लक्ष दे आणि मला असं वाटत की ही केस घेऊन तू स्वतःला उगीच त्रास करत आहे. नाही काका, मला पण असे वाटते की तो माणूस निर्दोष होता. अनामिका, वाटून काही होत नाही, पुरावे लागतात आणि मला असे वाटते की साखरपुड्याचे 2 दिवस जाऊ दे, मग ह्या केसवर विचार कर. माझ्याकडे पुरावा आहे, हा पहा. असे म्हणून विक्रम साठेंना अनामिकाने मोबाईल दाखवला. काय असेल तो पुरावा? अनामिकाने मोबाईलमधला व्हिडिओ चालू केला आणि सर्वांना दिसेल असा पकडला आणि संभाषण कानी पडले. हॅलो साबते, बोल, काय म्हणतोस? काय रिपोर्टर माहिती मिळवत आहे? कशाला? ती केस तर कधीच बंद झाली, मग आता कशाला चौकशी? पण तू काही सांगितले नाही ना माझ्यापर्यंत? तरी अजून कोणी आला नाही, पण आपल्याला बोलताना जरा जपून बोलायला हवे. आपण जर काही चुकलो तर आपण फसू शकतो. एवढी वर्ष स्वतःला वाचवले, पण एवढ्या वर्षांनी कोणाला लेख लिहावासा वाटला? मला तर वाटलं होत तो मेला म्हणजे सगळं बंद होईल आणि तसे झाले. ही केस ही बंद झाली तेव्हा कुठे जीवात जीव आला, पण आता हे ऐकून भीती वाटायला लागली. अनामिकाने विक्रम साठेकडे पाहत विचारले, मिस्टर साठे, हे काय आहे? तुम्ही ह्या माणसाला ओळखता? आपला चेहरा गंभीर करत, हा काय पुरावा आहे? हे फक्त बोलणे आहे आणि ह्यात असे बोलणे कुठेच नाही. आणि हा व्हिडिओ तुला कसा मिळाला? हा तर आमच्या रूममध्ये रेकॉर्ड झाला आहे. आमच्या रूमपर्यंत तू कशी पोहोचलीस? मिस्टर साठे, मी कशी पोहोचली हे महत्वाचे नाही, खरं सांगा, खरं काय आहे? हे बघ बेटा, तुला हा व्हिडिओ पाहून गैरसमज झाला आहे. बोलताना आपण कधी कधी काहीही बोलून जातो, असेच काहीतरी माझ्या बाबतीत घडले असेल. नाही मिस्टर साठे, तुमच्या बोलण्यावरून तुम्हाला कशाची तरी भीती वाटत आहे हे स्पष्ट जाणवत आहे. हे बोलणे ऐकून वीणा साठे अनामिकाला रोखत म्हणाल्या, अनामिका, तू तुझ्या होणाऱ्या सास्यावर आरोप करत आहेस, ह्याचे तरी भान ठेव. नाही मिसेस साठे, माझ्यासाठी ते आता फक्त विक्रम साठे आहेत आणि पुराव्याशिवाय मी काही बोलत नाही.
वातावरण तापणार हे लक्षात घेता विक्रम साठेने वीणा साठेकडे पाहत म्हटले, वीणा तू आज जा. नाही मी नाही जाणार, मला ही कळू दे हे काय चालाय ते. विक्रम साठेंनी अनामिकाला समजावत सांगितले, हे बघ अनामिका, माझे बोलणे तुला संशयित वाटले कारण ती केस ओपन झाली तर उगीच चौकशीच्या नावावर आम्हाला आत ओढले तर तो व्याप नको म्हणून मी असे म्हणालो आणि तू त्याचा अनर्थ केलास. ह्यावर अनामिका हसत म्हणाली, विक्रम साठे सापते आमच्या ताब्यात आहे आणि त्यांनी सगळे खरे सांगितले की कसा तुम्ही दोघांनी मिळवून घोटाळा केला आणि निष्पाप सदानंद देशमुखावर आरोप टाकलात, पैशाच्या जोरावर कसा तपास फिरवला आणि केस बंद केली. हे तू काय बोलत आहेस सापते, तुमच्या ताब्यात आहे. हो, आम्हाला सत्य बाहेर काढता येते. सापतेची फॅमिली हा त्याचा वीक पॉइंट आणि तो आम्ही इथे चांगल्या कामासाठी वापरला आणि पोपटाप्रमाणे त्याने सगळे ओकले. हे ऐकून घाबरलेल्या स्वरात विक्रम साठे म्हणाले, हे बघ अनामिका, जे झालं ते झालं, केस पण बंद झाली, आता काही फायदा नाही परत तपास करून आणि आता तू आमची सून म्हणून घरीच येणार आहेस, मग ही केस पण विसरून जा, कशाला उगीच नात्यांना गुरफटत आहेस. वाह मिस्टर साठे वाह, तुम्हाला काय मी वेडी वाटते. मी न्याय देण्यासाठी लढत होती आणि लढत राहणार आणि आता हार मानणार नाही. माझ्यासाठी न्याय नात्यापेक्षा मोठा आहे. हे ऐकून केविलवाण्या स्वरात वीणा म्हणाल्या, अनामिका, 2 दिवसावर साखरपुडा आहे, उगीच हसे होतील, ही केस तुझ्याचकडे आहे, मग बंद करून टाक ना, कोणाला काहीही कळणार नाही. मिसेस साठे, कोणाचा साखरपुडा? असं काय करतेस तुझा आणि राघवचा? तो आता होऊ शकत नाही आणि मला तुम्ही केस बंद करण्यासाठी सांगत आहात, खरे माहीत असतानाही पाहिलात तुमच्या मिस्टरांचे प्रताप. अनामिका, मला ही नाही पटले. हयांनी जे केले आहे ते पण आता आपण आपल्यात सामावून घेतले तर उगीच चार चौघात हसे नको पाहिजे. तर तू लग्नानंतर ह्याचाशी बोलू नको, पण लग्नाला नाही म्हणू नकोस. 2 दिवसावर साखरपुडा आहे. माफ करा मिसेस साठे, मी एका गुन्हेगाराच्या घरची सून कधीच बनणार नाही. पण ह्याची शिक्षा तू राघवला का देतेस? तो तरी किती चांगला आहे तुला माहीत आहे ना, त्याच्या स्वभावामुळेच तूच त्याला मागणी घातलीस. असं करू नकोस, तो खूप दुखावेल. असं काही झाले तर खूप हळवा आहे माझा राघव. मिस्टर साठे, मी तुमच्या मुलाला शिक्षा देऊ नये असे वाटते. मग विक्रम साठेंनाच विचारा, त्याच्या अशा वागण्याने फक्त सदानंद देशमुख यांनी आपला जीव गमावलाच नाही तर ह्या सगळ्या प्रकारामुळे त्याचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले. त्याचा मुलीचे ठरलेले लग्न मोडले. 2 दिवसावर लग्न होते पण सासरच्यांनी घोटाळेबाजच्या मुलीला आम्ही सून करू शकत नाही असे सांगून लग्न मोडले. त्यानंतर तिला स्थळे आली नाही. कशी येतील? बाप घोटाळेबाज म्हणून शिक्का तिच्यावर बसला होता आणि आजही ती बिचारी अविवाहित आहे. त्यावेळी तिच्यावर आणि तिच्या आईवर जे दुःख पसरले असेल ह्याची जाणीव साठेंना व्हायला हवी. चला आमच्याबरोबर मिस्टर साठे, म्हणून अनामिका आणि विराज विक्रम साठेंना घेऊन घरातून बाहेर पडले आणि वीणा साठे डोळ्यात पाणी काढून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होत्या. अनामिका मिस्टर साठेंना घेऊन केल्यापासून वीणा साठे सोफ्यावर रडत बसल्या होत्या. एवढ्यात दरवाजाची बेल वाजली. मिस्टर साठे परत आले का म्हणून त्यांनी पळत जाऊन दरवाजा उघडला तर समोर राघवला पाहून त्या रडू लागल्या. राघव बाबांना अनामिकाने पडकून नेले. आता काय होईल? तुझे बाबा असे काय करतील ह्यावर विश्वास नाही रे. बस्त तू सांग अनामिकाला. आई शांत हो, बस बघू. हे बघ, मला सर्व कळले म्हणून मी घरी आलो आहे. मला माहीत होतो की हे कळताच तुझी अवस्था काय होईल. मग सांग ना रे, तिला सोड म्हणून चुकले आमचे. आम्ही तिचे स्थळ स्वीकारले, आता लग्नालाही ती नकार देत आहे. काय होऊन बसले? राघव होते ते नव्हते झाले. आई शांत हो, बाबांनी जे केले ते खरेच अनपेक्षित होते आणि अनामिका आपले काम करत आहे आणि गुन्ह्याची शिक्षा व्हायला हवी ना. काय शांत हो, मला काहीच सुचत नाही. तू असेच सहज कसे बोलू शकतोस? अरे तुझे बाबा जेलमध्ये राहणार, तुझे लग्न तुटले, काय काय सहन करू? आई तू शांत बस. मी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन येतो. बाबांना भेटावसं नाही वाटत तरी पण जाऊन येतो. मी पण येते. नाही आई नको, तू त्या अवस्थेत बाबांना नाही पाहू शकत. येईपर्यंत शांत राहा. आपल्या ह्या सत्याबरोबर जगावे लागणार आहे. असे म्हणून राघव पोलीस स्टेशनकडे वळला. साठे आणि सापतेंना जेलमध्ये ठेवण्यात आले. अनामिका आणि विराज पोलीस स्टेशनमधून बाहेर पडले. एवढ्यात समोर राघव दिसला. त्याला पाहताच, राघव तू इथे? हो, बाबांना काही प्रश्न विचारायचे आहेत म्हणून आलो. काकूब्या आहेत ना? आहे, तिच्यासाठी हे सर्व अनपेक्षित आहे त्यामुळे थोडा धक्का बसला आहे तिला. क्यू राघव?
कशासाठी न्याय काय म्हणतोस तू? जे केलंस ते करणे कोणालाही नाही जमणार. न्याय मिळवून देण्यासाठी तू जी मदत केली आहे ना, खरेच हट्स ऑफ राघव. आपल्या वडिलांना विरुद्ध उभे राहणे सोपे काम नाही. अनामिका, त्यांनी जे केले ते पाहून मी गप्प बसावे एवढे माझे मन निष्ठुर नाही. मी येतो असे म्हणून राघव निघाला. राघवने पोलीस इन्स्पेक्टरकडून विक्रम साठेंना भेटण्याची परवानगी घेतली आणि तो जेलच्या दिशेने गेला. आपल्या वडिलांना दुरूनही कैदीच्या कपड्यात त्याने ओळखले. तो त्या जेलच्या जवळ आला. त्याला पाहून विक्रम साठेच्या डोळ्यात पाणी आले. त्यांनी राघवला पाहत विचारले, तू इथे? आई कशी आहे? त्यांना नजर मिळवता तो म्हणाला, काळजी करू नका, मी आहे तिला पाहण्यासाठी. तुम्ही जे केले ना, विश्वास नाही बसत की तुम्ही माझे बाबा आहात. खूप कष्ट करून व्यवसायाची सुरुवात केली. कशी केली ती आता कळले मला. मुळीच इच्छा नव्हती तुम्हाला भेटण्याची, पण एक ओढ होती. मुलगा म्हणून त्या ओढीने मला घेचून आणले. असे म्हणून डोळे पुसत राघव घरी परतला. अनामिका पोलीस स्टेशनमधून ऑफिसमध्ये आली आणि आपल्या केबिनमध्ये गप्प बसली. हे पाहून विराज म्हणाला, मॅडम काय झालं? एकदम गप्प झाला. काही नाही रे. राघवचे वाईट वाटते. एवढा चांगला मुलगा असून असे सहन करावे लागले. दुसरा कोणी असता तर मदत केली नसती, पण त्याने मोठ्या मनाने सगळे केले. हो मॅडम, खूप कठीण होत पण त्याने केले. एवढ्यात दरवाजावर हाक ऐकू आली. विराजने पाहिले तर सविता देशमुख हात जोडून उभी होती. अनामिकाला पाहत तिने म्हटले, मॅडम तुमचे उपकार मी कधीच विसरणार नाही. आज तुमच्यामुळे माझ्या बाबाच्या आत्म्याला शांती मिळाली. त्याचवरचा आरोप खोटा ठरला. माझे बाबा निर्दोष सिद्ध झाले. अनामिकाने तिला पाहत म्हटले, असे नका म्हणू. मी माझे कामच केले आणि सत्य कधी लपून नाही राहत. सविताच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहून अनामिका भारावून गेली. अनामिकाने साठेच्या घरी जायच्या आधी आपल्या घरी आई बाबांना सगळी गोष्ट कानावर घातली होती की राघवचे स्थळ हा एक तिचा प्लान होता साठेंना पकडण्याचा आणि ह्यात राघवनेही मदत केली आहे. हे ऐकून अनामिकाचे आई बाबा दोघेही चकित झाले. अनामिकाच्या आईने तिच्या लग्नाची खूप स्वप्ने पाहिली होती, ती धुळीस मिळाली होती. राघवच्या आईला मात्र ह्याची खबर नव्हती आणि राघवने ती आईला सांगितली नव्हती. तिला राघवाचे लग्न विनाकारण तुटल्याची खंत वाटत होती, पण राघवने अनामिकाचा विचार सोडून द्यावा असे तिला वाटत होते, म्हणून ती त्याला समजवण्यासाठी त्याच्या रूममध्ये गेली. राघव आपल्या रूममध्ये विचार करत गप्प बसला. हे पाहून आईने विचारले, काय झालं राघव? कसला विचार करतोस? बघ मी आणि काय विचारते? कसला करणार होते ते नव्हते झाले. त्या मुलीने सून म्हणून येता आपला इंगा दाखवला राघव सोडून ते तिचा विचार. पण राघव, मला एक कळत नाही रे. अनामिका आपल्या घरात एकदाच आली, तीही आपल्या आई वडिलांबरोबर, आणि हॉलमधून निघून गेली. मग आमच्या रूम मधला व्हिडिओ रेकॉर्डिंग तिच्याकडे कसे पोहोचले? हे ऐकताच राघव म्हणाला, आई जाऊ दे, सोडून दे तो विचार. आपलंच नाणं खोट, त्यात तिला दोष देऊन काय फायदा? तिने आपले काम केले तेही खरे आहे, पण 2 दिवसावर साखरपुडा आणि लग्न मोडणे म्हणजे? हे बघ आई, कोणती मुलगी एका गुन्हेगारांच्या मुलाशी लग्न का म्हणून करेल, आणि तीही एक डिटेक्टिव्ह? तू विचार करू नकोस. मी उमा मावशीला सांगितले तुझ्यासाठी स्थळे पाहण्यासाठी. असे सांगून आई निघून गेली. स्वतःशी राघव म्हणाला, आई तुला जर कळले असते की तुमच्या रूममध्ये कॅमेरा मी लपवला होता आणि अनामिकाच्या प्लान प्रमाणे लग्नाचं खोटं नाटक केले, हे सत्य तू पचवलंच नसते. त्यामुळे जे गुपित आहे ते गुपितच राहू दे. मिस्टर साठेची आज कोर्टात हजेरी होती आणि सगळे पुरावे त्याच्या विरुद्ध असल्याने त्यांना आणि साप्तेना 10 वर्षाचा कारावास जाहीर केला. कोर्टाचा निर्णय ऐकताना राघव खूप भावुक झाला होता. त्याच्या डोळ्यातले ते तरलेले अश्रू अनामिकाने पाहिले. राघवने निकाल ऐकला आणि सरळ कोणालाही न भेटता निघून गेला. रात्रीची जेवणे झाली. अनामिका आपल्या रूममध्ये आली. ती नेहमीप्रमाणे आपले आवडीचे गाणे ऐकण्यासाठी तिने एअरबड्स आपल्या कानात अडकवली, पण क्षणात तिने गाणं बंद केलं आणि फोन लावला. हॅलो राघव. हा अनामिका बोल. झालं जेवण? हो, काय म्हणत होतीस? आर यू ओके? का असे का म्हणालीस? आई नो राघव, कोर्टमध्ये तुझे भरलेले डोळे मी पाहिले. तसे काही नाही अनामिका, बाबा हे माझे आदर्श होते, पण त्यांना त्या अवस्थेत पाहून थोडा भावुक झालो, आणखी काही नाही. राघव, खरंच तू खूप मोठे धाडस केलेस. अनामिका, माझे बाबा म्हणून मी एका गुन्हेगाराला पाठीशी नाही घालू शक, आणि जे मी केले त्याची खंतही मला नाही.
राघव, तू खूप चांगला माणूस आहेस. माझी कधीही मदत लागली तर माझा मैत्रीचा हात तुझ्यासाठी सैदव असेल, हे विसरू नकोस. काळजी घे, असे म्हणून अनामिकाने फोन ठेवला. फोन ठेवताच राघव स्वतःशी बोलू लागला, माहीत नाही अनामिका, पण तुझा आवाज ऐकला आणि बरे वाटले. जर तुला माझ्याशी मैत्री ठेवण्यात काही अडचण नाही तर, असे म्हणून राघव गप्प झाला. काय असेल त्याच्या गप्प राहण्यामागचे कारण? अना, काय करतेस? काही नाही आई, सांग, काय म्हणत होतीस? हे बघ, फोटो बघ. कसले फोटो? अग, मावशीने तुझ्यासाठी स्थळे आणली आहे. हे ऐकताच अनामिका रागाने म्हणाली, आई, तुला मी किती वेळा सांगितले होते की मला लग्न नाही करायचे, मग ती स्थळे कशाला? काय लग्न नाही करायचे, अशीच एकटीच राहणार आहेस का? का एकटी? का तुम्ही आहात ते काय? आम्ही किती दिवस तुझ्याबरोबर असू, हे बघ, वेडेपणा करू नकोस. अनामिका आईला समजावत म्हणाली, आई, मला त्या बंधनात नाही अडकायचे. माझे काम माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे आणि त्या बंधनात अडकले की मग संसाराच्या अडचणीत मी अडकणार आणि मला ते नको आहे. काम काम काम, कामाच्या बाहेर पण एक आयुष्य असते. आम्ही पण तुझ्यासाठी काही स्वप्ने पाहिली आहेत, ती तू नाही पूर्ण करणार का? आणि लग्न म्हणजे काही अडचण नाही, दोन जीवाचा एक सुखी प्रवास असतो. हे बघ आई, लग्न म्हणजे आयुष्य सुखी होते हे चुकीचे आहे आणि मी लग्न करणार नाही, ही काळ्या दगडावरची रेख आहे, असे म्हणून अनामिका निघून गेली. अनामिकाच्या आईने डोक्याला हात लावला आणि म्हणू लागली, देवा, काय रे, हे काय आहे हिच्या नशिबी? तुझं बघ रे बाबा, त्या काळ्या दगडावरची रेख पुसून टाक. तिथे राघवच्या घरी राघवच्या आईला तिच्या बहिणीचा फोन आला. हॅलो वीणा. हा, बोल. वीणा, तू मला राघव बद्दल स्थळे पाहायला सांगितली होतीस ना? राघवच्या आईने उत्साहित होत विचारले. हो, मिळालं का? थोड गंभीर होत नाही, खोटं नाही सांगणार, पण कठीण वाटतं वीणा. पण का, असे का म्हणतेस? अग, लोकांचं असे म्हणे आहे की ज्याचा बाप तुरुंगात शिक्षा भोगतो त्या घरची सून म्हणून आम्ही आमची मुलगी कशी देऊ? काय अगं, पण ह्यात राघवचा काय दोष? त्याने तर असे काही केले नाही, तो स्वभावाने किती चांगला आहे. मान्य आहे वीणा, आपल्या राघवला कोणीच नाव ठेवू शकत नाही, पण लग्न घरदार पाहून करतात. रडवेल्या सुरात वीणा म्हणाल्या, म्हणजे आपल्या राघवचे लग्न? काय सांगू, माफ कर, वाईट बोलते, पण भावोजींनी जे केले त्यात एकाचा बळी केला ही गोष्ट लोक विसरू शकत नाही आणि त्याच्या कर्माची फळे मात्र आपल्या राघवला भोगावी लागणार, असे म्हणून फोन ठेवला. आपल्या डोळ्यातले अश्रू पुसत वीणा देवाला हात जोडत म्हणाल्या, देवा, माझ्या सोन्यासारख्या राघवच्या नशिबी काय लिहिलंस आहे तुलाच माहीत. अनामिकाच्या नशिबी स्थळे आहेत तर तिला लग्न नाही करायचे आणि इथे राघवच्यान केलेल्या चुकीमुळे स्थळे नाकारत आहे. काय असेल दोघाचे नशीब? संध्याकाळची 4ची वेळ. कॅफे शॉपमध्ये राघव कोणाची तरी वाट पाहत बसला होता. एवढ्यात त्याची नजर पडली. तो उठून उभा राहिला. त्याला पाहत ती म्हणाली, बस बस राघव, उभा वगैरे का झालास? काही नाही ग, सहज. बर, बोल. काय बोलू? तू तर मेसेज केला होता की भेटायचे आहे म्हणून काही बोलायचे आहे. हो अनामिका, सॉरी, म्हणजे मी तुला डिस्टर्ब तर नाही केलं ना? अरे नाही, आपण मित्र आहोत, मग डिस्टर्ब वगैरे काही नाही. तसेही नवीन केस नाही आली त्यामुळे आम्ही फ्री आहोत. ओके ओके. काकू कशा आहेत? आहे ब्री. आता काय, जे सत्य आहे ते स्वीकारल्याशिवाय काही पर्याय नाही. हो रे, तेही आहेच. सोड तो विषय, बोल, काय म्हणत होतास? एका गुन्हेगाराचा मुलगा असून सुद्धा मला तू तुझा मित्र मानतेस, हे माझ्यासाठी खूप आहे. एक मिनिट, हे तू काय बोलतोस? मी इथे कुठल्याही गुन्हेगारांच्या मुलाला भेटायला आलेली नाही, तर माझ्या मित्राला भेटायला आली आहे, जो मनाने खूप चांगला माणूस आहेस, त्यामुळे हा मनातला विचार काढून टाक. थँक अनामिका, थँक सो मच. मला समजून घेतल्याबद्दल. नाही तर लोक मला आता एका आरोपीच्या मुलाच्या नजरेने पाहतात. खूप वाईट वाटत. मी काही केलं नसताना त्याच्या नजरा काळजात लागतात. हे बघ, इमोशनल होऊ नकोस. लोकांचे काय रे, लोक हजार बोलतील. तू कसा आहेस हे तुला माहीत आहे ना? मग झालं, बोल, काय बोलायचे होते? अनामिका, एक चांगला माणूस म्हणून माझी प्रतिमा तुझ्या मनात आहे, तर मला तुझ्या आयुष्यात जन्मभरासाठी जागा देशील? काय हे काय बोलतोस तू राघव?
अनामिका प्लॅन दरम्यान आपण भेटत होतो. मला तुझा सहवास आवडला, पण माझ्या मनात तुझी जागा तू पक्की त्या दिवशी केलीस जेव्हा माझ्या डोळ्यातले अश्रू तुला दिसले आणि काळजीपोटी तू फोन केलास. तुला खरं सांगू, त्यावेळी मला एकटंच वाटत होत. तुझा आवाज ऐकावा असे वाटत होता आणि तुझा फोन आला. फोनवर बोलून खरेच बरे वाटले. तेव्हा कळले की मी तुझ्यावर प्रेम करू लागलो. हे सर्व ऐकून अनामिका त्याला पाहत राहिली. तिला कळेना की काय म्हणावे. ती गप्प उठून निघून गेली आणि राघव तिला फक्त पाहत राहिला. अनामिका घरी परतली. आपल्या रूममध्ये गप्प बसली. तिला हे सर्व राघवकडून अपेक्षित नव्हते, त्यामुळे ती थोडी बैचेन झाली. तिथे राघवही अनामिकाला उगीच विचारले. तिला काय वाटलं असेल ह्याचा विचार करत होता. आपण तिला विचारून काही चूक तर नाही गेली ना, ह्या विचारतच त्याची रात्र गेली. सकाळी उठून त्याने पहिले अनामिकाला सॉरी म्हणून मेसेज केला. अनामिकाने त्यावर उत्तर म्हणून मला तुला संध्याकाळी भेटायचे आहे असे सांगितले. अनामिकाचे हे उत्तर पाहून राघवला थोडेसे हायसे वाटले. संध्याकाळी सांगितलेल्या ठिकाणी राघव जरा लवकरच पोहोचला आणि तो अनामिकाची वाट पाहू लागला. एवढ्यात अनामिका येताना त्याला दिसली. अनामिका येऊन त्याच्यासमोर बसली तसे त्याने तिच्या नजरेस नजर मिळवता सॉरी म्हटले. त्यावर ती म्हणाली, सॉरी कशाला, तू काही वाईट काम नाही केलंस, सॉरी कशाला म्हणतोस. तसे नव्हे अनामिका, मी अचानक तुला असे विचारले. तुला ते कसे तरी वाटले असेल. मला माहीत आहे माझे विचारणे योग्य नव्हते, कारण एक गुन्हेगारच मुलगा असे तुला काय विचारतो. तरी पण तू म्हणालीस होतीस ना की माणूस म्हणून मी चांगला आहे. मला असे वाटले की तुला ही मी आवडतो म्हणून मी तुला विचारले. हे बघ राघव, मी तुला पहिलीही सांगितले आहे, तू माणूस म्हणून खूप चांगला आहेस. नाहीतर आपल्या पहिल्या भेटीत मी सांगितलेल्या प्लॅनला तू होकार दिला नसता. परक्याला न्याय देण्यासाठी आपल्याच माणसाविरुद्ध उभे राहणे सोपे नसते. राघव, तू जे केलंस ते खूप अवघड होते, पण कसलाही विचार न करता तू न्याय दिलास. हाच तर तुझा स्वभाव खूप चांगला आहे आणि मला तो स्वभाव खूप आवडतो. म्हणूनच मी तुला मित्र म्हणून मनाने स्वीकारले. तुझ्यासारखा मित्र सोबत असेल तर खरंच एक सकारात्मक ऊर्जा बाजूला असते. हे ऐकून अलगद हसू राघवच्या चेहऱ्यावर पसरले. ते पाहून अनामिकाने विचारले, काय झालं, हसलास का? काही नाही, माझी एवढी स्तुती एका डिटेक्टिव्हच्या तोंडून ऐकून भारावून गेलो, बाकी काही नाही. मी काही खोट नाही बोलत. डिटेक्टिव्हच्या तोंडून म्हणून त्यांना मन नसते काय? तसे नव्हे अनामिका, तू उगीच गैरसमज करून घेऊ नकोस. बोल, तू तू काही म्हणत होतीस. हा राघव, तू खूप चांगला माणूस आहे. तुझ्यासारखा जीवनसाथी लाभणे हे खरंच भाग्याची गोष्ट आहे आणि तू आपल्या साथीला नेहमी सुखात ठेवशील ह्यात तेमात्र शंका नाही. पण माझा तुला नकार आहे. हे बघ, तू असे समजू नको की तू एका गुन्हेगारांचा मुलगा म्हणून मी तुला नकार देते, पण मी कधीही तुला त्या नजरेने नाही पाहिले आणि मुळात मला लग्न करायचे नाही. माझ्या कामातच मला खूप सुख मिळते, त्यामुळे माझा तुला नकार आहे. पण एक मित्र म्हणून मी सदैव तुझ्या पाठीशी असणार. तुझ्या भावी आयुष्यासाठी माझ्या शुभेच्छा येते मी. असे म्हणून अनामिका निघून गेली आणि राघव तिला पाहत राहिला. त्याचा डोळ्यातले अश्रू त्याच्या प्रेमाच्या अधुरी कहाणीची वेदना सांगत होत्या. समाप्त.